श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 29. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा कमला कांता चाणूरमर्दना वसुदेवसूता कंसारी तू जगत्त्राता वासुदेवा जगदीशा शेषशायी हलधरभ्राता भावप्रिया सुदर्शनदर्शिता द्रौपदी लज्जा रक्षणकर्ता पाठीराखा मिरवसी जैसा पांडवांचा पाठीराखा तैसा मिरवसी मम दोंदिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वाग्वरदा म्हणवीसी मागिले अध्यायी विरहस्थिती लाधली गाढत्वे भर्तरी प्रती पिंगले करिता स्मशानक्षिती पूर्णतप आचरला तया क्लेशाचे उद्देशी मित्रावरुणी दत्तापाशी श्रुत करुणी स्वस्थानासी येओनिया पोचा. इतुकी कथा सिंहावलोकनी चित्ती धरावी श्रोतेजनी या परी पुढे ग्रंथ मांडणी सिद्ध अवधानी असावे. असो गर्भाद्रींत मच्छिंद्रनाथ ठेवुनी गोरक्ष करावया तीर्थ मही लागी भ्रमत गिरनार पर्वती पातला तेथे भेटोनी दत्तात्रेयासी भावे नमिले प्रेमराशी श्री दत्ते धरोनी हृदयासी आनंदाने उचंबळला श्रीकरपद्मे मुखमंडन गोरक्षाचे कुरुवाळुनी वदन निकट बैसविला हस्तधरोन अलाई बलाई घेतसे मोहितवाणी पुसतसे त्याते म्हणे कोठे रे मच्छिंद्रनाथ तू सोडुनी निरपेक्ष त्याते मही लागी भ्रमतोसी. येरू सांगे पुन्हा नमोन गर्भाद्री पर्वती मच्छिंद्रनंदन राहिलासे स्वसुखे करुन जपा जाप्याचे योजुनिया मुहूर्तपूर्ण स्वसुखासी लाविलेसे तीर्थस्नानासी मग मी नाना तीर्थ उद्देशी करीत आलो पर्येसा ऐसा वदोनी वृत्तांत या उपरी बोले अत्रिसूत वत्सा कार्य लागले माते त्या कार्याते संपादी तरी म्हणती कार्यकवण भर्तरी मम अनुग्रही नंदन तो स्वकांते करिता स्मशान 12 संवत्सर सेवितसे अन्नोदकाचा त्याग करून सेवोनी आहे तृणपर्ण कांता कांता चिंतन करून 12 वर्षे बैसला. ऋतुवा जावो नी तेथे सावध करी युक्तिप्रयुक्ती सकळ दावी अशाश्वत आपुले पंथी मिरवावे त्यासी मी अनुग्रह जेव्हा दिदला तेव्हाची गुंतविला संकल्पाला की सोडुनी वैभव पंथाला नाथपंथी मिरवेन मी तरी तया बोलासी जाण दिवस लोटुनी गेले पूर्ण मग जन्मापासून सकळ कथन भर्तरीच्या सांगितले समुच्चय गोष्ट ऐकुनी कथन मान तुकावी गोरक्षनंदन म्हणे महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीन हे तव आज्ञा या परिमाते असता मग भर्तरी लोहाते आणि नकनकता ही अशक्य नसे माते वार्ता अर्थ घडला सहजची. हे महाराजा तू कृपाघन वर्षलासी मम देहा कारण तै भर्तरी तरुते ज्ञानकण अनायासे कणसेची तव कृपा जवळी असता मग भर्तरी क्षुदेची कामवार्ता ही अशक्य नसे माते करिता तप्त सिद्धी ते भिनवाया की तव काम कल्पतरु मम चित्तांगणी पावला विस्तारू तेथे भर्तरी हीनत्व विचारू दरिद्रा ते उरेना तरी आता बोलतो प्रमाण कार्य आपुले करून देईन ऐसे म्हणोनी बंधोनी चरण शीघ्रगती निघाला व्यानस्त्र जपोनी होटी भाळी चर्चिली भस्मची मोठी मग व्यान मंत्रे महिपाठी गमन करू निघाला लवता डोळ्याचे पाते क्षणी आला अवंतिके प्रत 50 योजने निमिषांत क्षितींत लंघोनिया पातला तो गोरक्ष येता स्मशान निकट दुरोनी पाहे भर्तरी नेट तो सर्वांग दिसे अतिकृशवट अस्थिगत प्राण देखिला मुकी तितुकीच सहज ध्वनी म्हणे राम हे बरवी केली करणे आम्हा उभयतांची तुटी करोनी
पिंगला नेली जवळिके ऐसी सहजध्वनी ऐकोन पाहुनी तयाचे कृशपण परमचित्ती हळहळोन चकचकाव मानी तसे चित्ती म्हणे आहा कठीण रावाचरे परमनिर्वाण अस्तिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होऊनिया तरी ऐसा विरह जयासी बाणला हे पूर्ण मानसी तोवर पंगी वाघवरासी कदा काळी मानिना तरी याते आम्ही जे बोलू ते ते सकळ होय फोल जैसा क्षुदेला वेळू पळवा तेथे मिरवेना जैसा खापरासी परीस भेटे व्यर्थ होय यत्नपाठ तेवी बोधिता बोधाचाट व्यर्थपणी मिरवेल की हिंगतरू अपार विपिनी त्यांतमय लागरू स्थापिलावनी तया सुगंध लिप्त दुर्गंधवनी कदा काळी तुटेना की शर्करेचे आळीपाळी शक्रावणाच्या वेष्टिल्या वेली परी त्या कटुत्वपणा सकळी मधुरपणा मिरवेना की चतुराननाचे हस्तकमळी जन्मभर स्थापिले दरिद्र भाळी तै व्यवसाये करुणी नव्हाळी कदा काळी चालेना तरी आता विचार येता योजावा काही बोधरहिता जाते जैसी कामना स्थिता तैसी स्थिती वर्तावी की श्वपुच्छा चक्रवेढा नीट होण्या यत्न पाडा तेवी राव झाला वेडा शब्दबोध चालेना जैसा जो तैसाची होता स्थित मग संतोष मिरवे चित्त संतोष मिरवल्या कार्यप्राप्त घडोनी येते सकळी का पहा रामशत्रू दानवा परी विभीषण मिरवला भिन्न भावा तेणे करुणी स्ववैभवा भंगू दिले नाही चकी की बळीरायाचे जिणे त्याचे मिरवला तो वामन मातृशत्रू फरशधर होऊन ताता समान वैवटला तन्याये करुणी येथे रायासी ओपावे सर्वहित संतोष मिरवोनी अत्रिसूता कीर्तिध्वज लावावा मग जावनी अवंतिकेंत कुल्लाळ गृही संचार करीत एक गाडगे आणुनी त्याते बाटली नाम ठेवले उपरी रंग चित्रविचित्र देवुनी रोगणी केले पवित्र मग ते चमकपणी पात्र तेजा लागी दर्शवी परी अंतरी पात्र कच्चेपणी वरी रंगदावी लखलखोनी देवी वाढी व ब्रह्मज्ञानी परी अंतरी हिंगो बोलता ज्ञानी विशेष की प्रत्यक्ष मिळाला स्वस्वरूपास ऐसे भासले तरी ओंफस तरी अंतरी हिंगो नवते मडके कच्चेपणी वरी सुढाळ दिसे रंग प्रकरणी असो गोरक्षनाथ ते घेऊनी स्मशान वाटिके पोचला भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वत्ता ठेचेचे निमित्त करुणीनाथ भूमी लागी पडतसे अंगधरणी देत टाकून सोंगदावी मूर्छापणे त्या संधींत बाटली कवळून बाटली लागी न्याहाळी असो बाटली गेली फुटोन मग सोंग मूर्छेचे सावरोन भवते पाये विलोकून बाटली झाली शतचूर्ण तवती देखिली शतचूर्ण मग उठता झाला आहा म्हणून म्हणे माझी माय बहीण बाटले कैसी फुटली सतू सकळ मेळवुनी तिचे खापर शोक करी तसे वारंवार ऊर्ध्व शब्दे गहिवर लोका माझी दाखवी म्हणे आहा माझी बाटली दैवे कैसी फुटोनी गेली आता ती माझी परम माऊली कोणे राणी ढुंडाळू आहा माय गेलीस सोडोन आता तुझसाठी वेचीन प्राण हा विधात्या कैसे घडोन आणिले तुवा या ठाई आहा माझे माय बहिणी कैसी गेलीस सोडोनी दाही दिशा मज लागोनी ओस करोनी गेलीस माये गे माय या ठाई तू वाचली असतीस आपुले देई मी पावलो असतो मृत्यूप्रवाही
त्यांत कल्याण मानितो. ऐसे शब्द राये ऐकोन हास्य करी गदगदोन चित्ती म्हणे पावलिया मरण मडक्यास काय मग करिता. ऐसी अंदेशा आणोनी चित्ती हास्य वारंवार करी नृपती. येरीकडे गोरक्ष क्षिती आरंबळे अट्टाहास्ये. धरणी टाकोनी शरीर हृदयपिटी उभय करी आहा बाटली वागुत्तरी. ऐसे म्हणोनी आरंबळे म्हणे तू गेलीस माय बहिणी परी माझे आटले सुदैवपणी. आहा माझा वासरमणी अस्ताचळा गेलासे. आहा बाटली माझे धन कोणे दुर्जने नेले हिरावोन. आहा बाटले तुझे वदन एकदा दावी मजलागी. आहा बाटली परम दुर्जटी कोणी हिरावली मम अंधाची काठी. ऐसे म्हणोनी वाघवटी मायवदन दावी गे. ऐसे म्हणोनी दीर्घरुदन करीत आहे अट्टहास्ये करोन. परी राव भरतरी ते पाहून चित्ता माझी चाकाटे. आहा पिंगला हा पिंगला ऐसा घोष करीत बैसला. परी ते पाहुनी विसरला मनी आश्चर्य बहुमानी. म्हणे वेचिता दमडी अडका तयासाठी धरुनी आवांका. नाशवंत जाणे सर्वनिका शोक केवी करतसे. ऐसे जल्पुनी चित्ती निवांत बैसला तये क्षिती. परी हुडहुडी तरुफला प्रती शांतपणे राहीना. सुशब्द वाक्या अमृतपर सिंचिता झाला वागुत्तर. म्हणे योगिया का चिंता तूर शोक करिसी हे सांग. अरे वेचिता सापिका कवडी मडके येईल पुन्हा आवडी. तयासाठी शोक परवडी करिसी काय हे मूर्खा. ऐसे उत्तर ध्रुवाचे फळ अर्थी ओपिता नृपाळ. यावरी गोरक्ष बाळ बोलता झाला तया ते. म्हणे महाराजा नृपाळा तू शोक करिसी कवण मेळा. तरी दुःखाब्दी शोक जाळा प्रचिती पाहे आपुली. तरी आहा पांथस्ततू प्रकाम कंठी लागला जगाचा उगम. तरी त्या उभवोनी अनर्थधाम सुख कैसे नांदेल. तरी आपणावरणी नृपती घ्यावी जगाची अर्थप्रचिती. माझी बाटली फुटल्या क्षिती दुःख जाणे मी एक. राव ऐकुनी वागुत्तरा पुन्हा म्हणतसे ऐकिजे नरा. मम दुःखाचा दृष्टांत करा प्रचिती रूपी धरिला त्वा. परी माझी पिंगला राणी मान पावली जेवी सौदामिनी. हारपली जैसी सौदामिनी परतोनी कैसी प्राप्त होय. शतानुशत मडकी मिळत प्राप्त करुनी देईन क्षणांत. पिंगले समान स्त्रीरत्न कैचे दुसरे मिळेल. यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण. प्राप्त करीन एक क्षण परी ऐसी बाटली मिळेना. ऐसे ऐकुनी नराधीप म्हणे पिंगलेचे स्वरूप गुणवंती गंभीर दीप. लक्षावधी दाविसी तरी लक्षावधी पिंगला माते. आत्ताची दाखवी सद्गुरु भरिते. तू ते बाटल्या शतानुशते सिद्ध करीतो या ठाया. तरी तुझा चमत्कारू दावी माते कल्पतरू. जैसा भूषण कृपापरू गुरुसूत तो गैवरला. तरी बा समान करणी माते मिरवेल अंतःकरणी. ना तरी ढिसाळ बाटल्या वाणी परी अर्थ हिंगूच दिस तसे. जैसे मृगजळाचे पाणी परी अब्धी समान वाटे खाणी. परी तृषा कोडाचा वासरमणी अस्ताचळी पावेना. की शुद्ध औडंबरी घन स्वर्गी हुने करी गर्जन. परी तोय लेशमान मही लागी आतळेना. की काजवा जो तो दृढवा दावी तरी का तिमिरास तो आटवी. तेवी बोल फोल प्रवाही मिरवू नको योगेंद्रा. ऐसे ऐकता वचन म्हणे राया नरेंद्रोत्तमा. पिंगला उदय लक्षावधीन केलिया मज देसील काय. ये म्हणे पिंगला नयना दाविलिया पुरवी नैच्छिली कामना. राज्यवैभव सुखसेवना संकल्पीन तुझ लागी. ऐसे बोलता नरेंद्रपाळ साक्ष कोण म्हणे गोरक्ष बाळ.
येरू म्हणे पंचमंडळ साक्षभूत असती बा. आणि अनलादी स्वर्ग सविता जळपाताळ जळमयी मान्यता हे साक्ष सती बा देखता. पशु पक्षी मृगादिक जरी मज न घडे बोला समान, तरी पूर्वज सर्व पावतीहीन. स्वर्गवासी पावती पतन नरकवास भोगिती. आणि शतजन्म रौरवकार मही भोगीन वारंवार. जरी मीनोपी राज्य संभार तुझ लागी महाराजा. ऐसे बोलणी शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक. म्हणे महाराजा हे तपपाळक बोला समान दावी की. जरी या बोला समान राहणी तू न दाखविसी माते नयनी, तरी नरक पावसील सहस्रजन्मी विहित वाचे अनृतत्वे. ऐसी राजेंद्र बोले वाणी सत्यार्थ म्हणतसे योगतरणी. मग कामिनी अस्त्र पिंगला नामी प्रयोगाते उच्चारी. मग सहज करुणी ऊर्ध्वदृष्टी पेकिता झाला भस्म चिमोटी. तव ते कामिनी अस्त्रपोटी स्त्रिया कोटी उतरल्या. मुख्य पिंगलाजी भस्म झाली तीच अनंत मूर्ती धरुनी उतरली. पाठी पोटी व्यापिली सन्मुख उभी राहिली रायाच्या. राव पाहुणे पिंगला स्वरूप मोहकामाचा उजळला दीप. सकळांचे वैसवोनी आपणा समीप संसार खोणा पूस तसे. परी त्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता. सांगुनी उपरी बोध अर्था राया प्रती बोलती. म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम विरहाचे शल्य बैसले अंतरा. परी अशाश्वताचा माथा भारा फुकटपणी वाहिला. म्या चित्ती करुणी तुमची प्रीती दाहुनी घेतले देहाप्रती. पुन्हा उदय गोरक्ष जती अनंत दृश्य पै केले. केले तरी तुम्हा भावनी मिरवणे मज पुन्हा अवनी. परी शेवटी मृत्यूपणाची काचणी तुम्हा आम्हा असेची. तरी राया महिभोजा आता संग सोडुनी माझा. मोक्ष महितळी ध्वजा लावोन या उभारी. या परी माझा कामचित्ती वरुणी आचरला संसार नीती. परी मुक्तिमोक्षाची मांदुस हाती चढणार नाही महाराजा. मी पिंगला तुमची कांता आचार आचारले पतिव्रता. तेने डौरवोनी श्रीवरे माथा निधले हिता मजलागी. आता तुमचे सर्वहित तुम्ही विलोका प्रज्ञावंत. मी तुमची दासी तुम्हा समंत चालू शके महाराजा. ऐसे वदोनी निवांतपणी पिंगला बैसली राववेष्टोनी. परी तो चमत्कार पाहोनी विस्मय त्यासी वाटला. मग धावुनी गोरक्ष चरणी लोटू पाहे दंडवत अवनी. परी सर्वज्ञ गोरक्ष धरुनी पाणी राया प्रती बोलतसे. हे महाराज महिपाळ माझा गुरु जो मच्छिंद्र बाळ. मच्छिंद्र नामे प्रतापशीळ शिष्य आहे दत्ताचा. तरी यापूर्वी तुझी आदेही दत्तानुग्रह लाधला पाही. तरी तू मच्छिंद्र सहोदरमही गुरु माझा अससी की. तरी तू वंद्य आहेसी माते म्हणून नमना अनुचित. तरी माझा साष्टांग प्रणिपात तव चरणी असो की. तरी राया सद्गुरु भ्राता सांग की कामना केवी उद्भवली चित्ता. राज्य वैभव संसार दुहिता पिंगला भोगू इच्छितसे. किंवा सोडुनी सकळ संपत्ती कामना विरह वैराग्य चित्ती. आचरू ऐसी बोधमती तरी स्थिती सांग की. जैसी कामना असे चित्ता तैसीच लाभेल तेज भरिता. ऐसे बोलता गोरक्षनाथा राव बोले उत्तर. म्हणे महाराजा 12 वर्षा बैसलो पिंगला उद्देशा. परी पिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाही की. तरी येऊनी त्वरिता त्वरित पिंगला दाविल्या शतानुशत. तरीही ऐसे सबळ सामर्थ्य राज्यपदी दिसेना. मी पूर्वीच भ्रांती वेशिलो श्री गुरुचे हाता पासून निसटलो. निसटलो परी कष्टलो संसार तापा माझारी. तरी आता कृपाघन दत्तदर्शनाचे अपार जीवन. मज चातका करिपान कृपाघना महाराजा. आता माते संसार राहणी राज्यवैभव
सुखावणे तुच्छ लागे योगधर्मी प्रतापाने हीनते. धन्य तू एक प्रत्ययास पिंगला दाविली चमत्कारास. जेवी आवडी कृपाळास कौरव दर्शना दाविले. तैसे पूर्ण कथेंत दर्शन करविले माते येथ. तरी मीन राहे भवभ्रांतींत वेष्टोनिया महाराजा. आता चरेन पूर्णयोगा साधीन सकल कलांची प्रयोगा. माझा स्वामी अनसुया कुशिगा रत्नमाते दाविका. गोरक्ष म्हणे विरहे नृपाळा मनीवरली आहे पिंगला. तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तू ते झाल्या महाराजा. तरी तुक्या भोगुनी आता संतुष्ट करी आपुल्या चित्ता. येरू म्हणे एकी करिता दुःखही तुके भोगिले. मग लक्षावधी भोगुन तयांचे दुःख अवर्णन. कोणी भोगावे चंद्रार्कमान अवधी ते सांडोनिया. एक वृश्चिक दंशल्या अंगा वेदना होती भोगा. त्यांत लक्षानुलक्ष सुयोगा दंशिल्या काय सांगावे. तरी आता असो कैसे पुन्हा अदृश्य करी पिंगलेस. आणि तू स्वराज्य वैभवास सांभाळ करी महाराजा. तरी माझ्या स्वामीचे चरण आता दावी मज कारण. इतुका उपकार करून कीर्ती ध्वजा मिरवी का. मग अवश्य म्हणे गोरक्षसुत पुन्हा अदृश्य पिंगला समस्त. मग धरोनी भर्तरी नाथाचा हस्त. नगरा माझी आणिला तेव्हा हर्ष समजता. लोटिती झाली आनंद सरिता. विक्रमरायाने माथा गोरक्ष चरणी ठेविला. राये बैसवोनी कनकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी. मग जोडून या पाणी गोरक्ष काते पूसतसे. म्हणे महाराजा मम भ्राता पिंगला विरहे पेटल्या चित्ता. कैसा आणिला देहावरता तरी ती कथा सांगावी. मग राया ते सकळ कथून तुष्ट केला मनोधर्म. उपरी वैराग्य संकेत पाहून पुढील कार्य सांगितले. परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ तुष्टतांची मिरवी मनोधर्म. यावरी बोलता झाला वचन गोरक्ष काते ते धवा. हे महाराजा कृपामूर्ती आपण बरीच योजली युक्ती. परी आपण येथ षण्मास वस्ती भ्रात्या समवेत करावी. म्हणाल तरी काय कारण तरी 12 वर्षे सोडिले अन्न. तेणे कृश शरीर होऊन प्राण डोळा उरलासे. म्हणून आपणा विनंती पत्र पुढे वाढितो पवित्र. तरी ते स्वादन्न सेवोनी चित्र मम मानसा पोसावे. यावरी बोले गोरक्ष जती जाणत आहे माझे चित्ती. परी नेणो यावरी पुढे मती कैसी होईल रायाची. त्याकरिता तप्ता तप्त देईन रायाचे हातीहित. आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा. ऐसे विक्रमा गोरक्ष बोलोन प्रविष्ट झाले सकळा कारण. 12 शत राण्या आदी करोन वृत्तांत त्यांते समजला. मग ते असुख मानुनी चित्ती शोके युवती विव्हळ होती. गोरक्षा ते शिव्या देती मेला मेला म्हणून या. नाना वल्गना बोलती ऐसी म्हणती होता दृष्टी सरसी. मेल्याने येऊनी घातले फाशी दूरदेशा न्यावया. तरी याचे जळो वदन नेतो आमुचे सौभाग्यरत्न. ऐसे म्हणून म्लानवदन रुदना ते दाविती. असो या परी विक्रमाकरिता त्रिरात्र झाला राहता. मग भर्तरी गोरक्ष उभयता निघते झाले तेथोनी. राव विक्रमा आनंद चित्ती उभयतांते घेऊनी संगती. बोळवी तसे अतिप्रीती गोरक्षा ते बंधुनिया. परिस्त्रियांचे कटकांत थोर ओढवला आकांत. शरीर टाकुनी भूमीवर ते आरंभळती अट्टहास्ये. आठवोनी रायाचे निपुण गुण स्त्रिया करीती अट्टहास्ये रुदन. म्हणती आमुचा गेला प्राण राव शरीरी मिरवला. येरीकडे गोरक्षनाथ भर्तरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञावंत गावाबाहेर पातले. तो गोरक्ष पुसे भर्तरी ते
की राज्यवैभव अत्यद्भुत यांत मानस जरी गुंडाळत असेल तरी मज सांग. ऐसी ऐकोनी गोरक्ष वार्ता भर्तरी बोले प्रांजळ अर्था. हे महाराजा वैभव नलगे चित्ता योगाचरू वाट तसे. राज्यवैभव कनक कामिनी वाटले नीच वमनाहुनी. लक्ष लावोनी श्री गुरुचरणी प्रचित घेऊनी वैवाटला. मग आपुली शैली शिंगी कंथा झाला देता राया यशवंता. भिक्षा जोळी घेऊनी हाता कुबडी फावडी ओपी तसे. ऐसिया सरंजामे करून रायासी बोलता झाला वचन. वैभव मानसी वमना समान तरी प्रचित दावी का. तरी संचरोनी अंतःपुरांत कामिनी तुझ्या 12 शत. त्या परक्या मानुनी चित्तांत भिक्षा मागुनी येई मम दृष्टी. ऐसे ऐकोनी भर्तरीनाथ अवश्य म्हणे काय आहे यांत. मग तैसाची उठूनी कृतांतवत अंतःपुरांत संचरला. आदेश लक्ष निरंजन शब्द गाजवी सवालपण. शिंगी सारंगी वाजवून स्त्रियांचे सदनी फिरतसे. तो ते आधीच स्त्री कटक बैसले होते करीत शोक. त्या उपरी पाहुनी रायाचे मुख आक्रंदती अट्टहास्ये. एक धरणीवरी लोळती एक कबरी केश तोडिती. एक मृत्तिका मुखी घालिती मस्तक आपटी ती धरणीये. मही आपटुनी कपाळ रुधिरे व्यक्त करीती बंबाळ. एक उभय हस्ते वक्षस्थळ धबधबा पीटी ती पै. एक रडती एक पडती एक शोके मूर्छित होती. परिचारिका धावोनी हस्ती सावध करीती तयांते. एक म्हणे या राया समान उपरी न देखो शतजन्म. आहारायाचे माई कधन मायेहुनी आगळीक. एक म्हणती आहाराव कैसा मिटला आमुचा भाव. आहा विधात्या आमुचे दैव कैसे रेखिले निजभाळा. झै वत्सा लागी गाय एक घडी न टाकुनी जाय. त्याची नीती तो पतिराय होय माय आमुचा. अगे स्नेहे करुण एक शयनी परमस्नेहाचे चांगुलपणी. किंचित कोमाईले पाहात वदनी अर्थ पुसे तयाचा. पुसे परी इष्टार्थ समान राव पूर्ण करी स्नेहे करुण. जैसी माय करी कन्ये कारण तैसा लळा पाळी तसे. ऐसी माया जयाचे चित्ती तो आता होऊनी निष्ठुरमती. कैसा जातसे अदृश्य क्षिती आम्हा शव करून या. तरी आता अर्थहीन राया जातात आमुचे प्राण. आम्हा निढळवाणी करून अघोर राणी सोडिसी. ऐसे म्हणोनी आरंबळती उलथोनी मही वरती पडती. पुन्हा उठोनी रायासी पाहती दैन्यवाणी शरीरे. मग म्हणती आहा जिराव मिरवत होतासी कैसा भाव. की महिलागी कामदेव अवतार दुसरा दिसतसे. हो राजाचे वैभव वर्णन ठेंगरा वाटतसे सहस्रनयन. तो क्रूश शरीर दैन्यवाणा भिक्षा मागे घरोघरी. ऐसे बोलुनी पाहत त्याते पुन्हा सांडिती शरीराते. मग सकळ उठोनी रायाते वेष्टन घातले स्त्रियानी. म्हणती राया आम्हा सांडून दूरदेशी नको करू गमन. येथेची पाहुनी चंद्रवदन तुष्ट होतो आम्ही की. तरी आता निस्पृह निराश दाही दिशा पडल्या राया उदास. तरी मुक्त करुनी आमुच्या प्राणास पाऊल मग पुढे ठेवावे. ऐसे बोलता राया मनी संचरला क्रोध द्विमूर्धनी. मग कुबडी उगारोनी निगता झाला माघारा. परी तो गोरक्ष गुप्तहेर पाहात होता चमत्कार. राव निगता त्यजुनी स्त्रिया सत्वर मान तुकावी गोरक्ष. असो भर्तरी सहज स्थिती निगता मागे त्या युवती. आरंबळोनी पाठी येती नको जाऊ म्हणून या. आज 12 वर्षेपर्यंत बैसला हो
होतासी स्मशानांत, आता जोग आचरण करुणी वनांत, तैसाची येथे राहे का. परी तो रावत सकळ सांडोन, गावाबाहेर आला परतोन, येरीकडे विक्रम उज्जयिनी, स्त्रिया गेल्या स्वस्थाना. या परी गोरक्ष भर्तरीनाथ, पुसोनी निघाले विक्रमाते, मग पदी पदी दुरावा होत, अर्धकोस पै गेले. येरीकडे विक्रम नृपती, परतोनी आला स्थानाप्रती, परी अट्टाहास्य पाहुनी अंतरपुराप्रती, संचार करिता पै झाला. मग माय बहिणी कन्या समान, सकळा तोषवी बोध करून, येरीकडे उभयजन मार्गाप्रती गमताती. परी कृश शरीरी भर्तरीनाथ, अशक्त पद ठेवी कंठे नापथ, मग व्यानस्त्र भस्मची मुठींत, स्थापित झाला गोरक्ष. मग ते भस्म चर्चिता भाळी, झडून गेली अशक्त काजळी, मग क्षणपाती लागता डोळी, गिरनार पर्वती पोचला. तो जाता देखे अत्रिनंदन, पायी लोटले उभयजन, मग माये उभयता कवळून, वदन इंदू कुरवाळी. म्हणे वत्सा गोरक्षनाथा, भर्तरी करिता शिणविले तू ते, ऐसे म्हणून कुरवाळीत वारंवार मुखाती. त्याच प्रकरणी मोहस्थिती, राया भर्तरिते संपादिती. म्हणे वत्सा श्रमभोवती, आणिले येथे मम वत्से, असो स्थिती वृत्ती धृती सकळा, एकमेकांते घोटाळा, निवेदनी चित्ती संचियेला, तोषाप्रती तरी वरितील. असो आता तुष्ट लक्षण, पुढील अध्यायी सांगेल दुंडीनंदन. मालू नरहरी कृपे करून, संतगणी मीरवला. स्वस्ति श्री भक्तिकथा सागर, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, नवविशन्ति तमाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणम् अस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार नवविशन्ति तमाध्याय संपूर्णम्.